नमस्कार, मी श्रेय सुभाष कनबरकर. तर आज आहे शिवजयंती म्हणजेच आपल्या देवाची जयंती आणि तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर कित्येक वर्ष झाली आम्ही शिवजयंती साजरी करत आहोत, पण ती आपण योग्यरित्या साजरी करत आहोत का? तर मला वाटतं नाही. तर आपण करतो काय? तर राजांच्या मूर्तीसमोर डॉल्बी लावून डीजे लावून नाचतो, दारू पिऊन धिंगाणा घालतो आणि काही अशी मुलं आहेत जी मुलींची सुद्धा छेड काढतात. तरी योग्य आहे का? राजांसारखी दाढी ठेवून कपाळाला चंद्रकोर लावून किंवा सिंदूर लावून राजांसारखं दिसण्यापेक्षा जे राजांचे विचार होते, त्यांचा जो उद्देश होता तो पुढे नेणं गरजेचं नाही का? राजांसारखी दाढी ठेवून चंद्रकोर लावून आम्ही दारू प्यायला बसतो, आमच्या तोंडातून घाणघाण शिव्या देत असतो. तर आम्हाला लाज वाटली पाहिजे. आम्ही त्या चंद्रकोराचा अपमान करत आहोत आणि आपण म्हणतो काय? तर राजे पुन्हा जन्माला या. हे आमचं असं वागणं बघून एकदा स्वतःच्या मनाला विचारा, राजे खरंच पुन्हा जन्माला येतील का? आणि हे असं वागून आम्ही आपल्या येणाऱ्या पिढीला काय देत आहोत आणि काय शिकवत आहोत याचा जरा विचार करा. तुम्हाला धिंगाणा करायचा असेल, तुमची कार्य असतात, लग्न, हळद, जत्रा काय पण असू देत, ते तुमच्या कार्यांमध्ये धिंगाणा करा. पण राजांच्या कार्यांमध्ये असं धिंगाणा घालून जे आमच्या समाजाची इज्जत आहे ती धुळीला मिळवू नका. तुम्हाला गाडे काढायचे आहेत तर ढोल ताशा पथक आहेत, तलवारबाजी आहे, लाठीबाजी आहे, असे बरेच खेळ आहेत जे राजांच्या काळापासून चालले आहेत. त्याचं प्रदर्शन करा आणि येणाऱ्या पिढीला योग्य मार्गदर्शन करा.